बातमी आहे सुरेश धस यांच्या वक्तव्याची। वाल्मिक कराड यांनी लातूरच्या जेलमध्ये जाण्याची मागणी केली आहे। त्यांना जर लातूरच्या जेलमध्ये ठेवलं तर मी आणखी एक पुरावा देईन, उद्या मी त्याच्या विरोधात अजून एक मोठा गौप्यस्फोट करणार असं धस म्हणतायत। याच संदर्भात धस यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पाहूया। भाजप आमदार सुरेश धस माझ्यासोबत आहेत। सर, पीक विमा संदर्भात तुम्ही आवाज उठवला होता, त्याच्यावरती आता कारवाई देखील झालेली आहे। मात्र काल माध्यमांशी संवाद साधताना मंत्री महोदय बोलले आहेत कोकाटे की 2-4% भ्रष्टाचार हा कुठल्याही योजनेमध्ये होत असतं। एखाद्या मंत्र्याकडून असं वक्तव्य येणे कितपत गंभीर आहे? नाही, अजून माणिकराव कोकाटे साहेबांच्यापर्यंत संपूर्ण माहिती गेली असं मला वाटत नाही। आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सभागृहामध्ये मागणी केली होती। राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सखोल चौकशी करण्यात येईल असं म्हटलेलं आहे। त्याचं पत्र माझं तयार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय परदेशाहून आल्याच्या नंतर त्याच्यावरती कमिशनर लेवलच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली 3 लोकांची एक समिती करावी आणि हा सगळा जो काय पीक विम्याचा भ्रष्टाचार आहे तो शोधून काढावा। 5,000 कोटीचा हा घोटाळा आहे। खरं तर तुम्हीच हा मुद्दा उपस्थित केला होता सभागृहामध्ये आणि फिरून फिरून पुन्हा एकदा बीडवरती हा प्रश्न निर्माण झालेला आहे। बीडमध्ये सर्वाधिक जास्त बोगस जे आहेत ते प्रमाणपत्र सापडलेले आहेत। फिरून फिरून बीडवरतीच सगळं प्रकरण येऊन थांबते। बीडवरती म्हणू नका, फक्त एका तालुक्यावर बोला। बीड जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांचा काही संबंध नाही ह्याची, फक्त एका परळी तालुक्याचा संबंध आहे आणि त्या आकांचे लोक आहेत। आका आणि आकांचे लोक आहेत। आकांचा उल्लेख केलाय, पुन्हा एकदा स्पष्टीकरण द्या, नेमकं कोण हा आका? आता तरी नाव घेऊन बोला। बोललो ना, आता उघड झाला आका। आज तुम्ही अजित पवारांची भेट घेतली आहे मंत्रालयामध्ये, नेमकं काय भेटीमागचं कारण? बोललो नाही, काय नाही। आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले म्हणून शुभेच्छा दिल्या। वाल्मिक कराड यांना आता कुठल्या कारागृहामध्ये ठेवायचं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यांना हर्सुलला आणावं, राज्याच्या नागपूरला जेल आहे, अमरावतीला जेल आहे। ते काय आम्ही पाहिजे तिथंच पाठवा असं जे काय म्हणताय तर त्याचं कागद माझ्याकडं आहे, माहिती माझ्याकडे। लातूरला जायचं म्हणताय, कोणत्या तरी गोलेने मागणी केली, ती का मागणी केली हे उद्याच्याला मी सांगेल, आज नाही। मग उद्या तुम्ही अजून एक गौप्यस्फोट करणार? उद्या गौप्यस्फोट करणार जर लातूरला त्यांना नेलं तर। निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत होते सुरेश धस, व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।